श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. दिवाळीचा सण अतिशय जल्लोषात आणि आनंदात साजरा करण्यात येतो. वसुबारस आणि धनत्रयोदशी नंतर छोटी दिवाळीच म्हणजेच नरक चतुर्दशी येते. या दिवशी दिवाळीची पहिली आंघोळ केली जाते. मराठी पंचांगानुसार अश्विन कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला नरक चतुर्दशी साजरी करण्यात येते. नरक चतुर्दशीला छोटी दिवाळी असेही म्हटले जाते. या दिवशी मृत्यूचे देवता यमराजाची पूजा केली जाते आणि दक्षिण दिशेला यमदीपही लावला जातो. दक्षिण दिशेला यमदीप प्रज्वलित केल्याने भगवान यम तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे अकाल मृत्यूपासून रक्षण करतात. याला छोटी दिवाळी, रूप चौदस, नरक चौदस आणि काली चौदस असे म्हणतात. या दिवशी श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केल्यानंतर 16,000 महिलांना त्याच्या कैदेतून मुक्त केले. त्यानंतर देवलोकांनाही स्वतंत्र केले. याच आनंदासाठी सर्वत्र दीप उजळून उत्सव साजरा केला जातो. या दिवशी श्रीकृष्ण, हनुमान आणि यमदेवाची पूजाही केली जाते. या दिवशी दक्षिण भारतात वामन पूजा देखील केली जाते. असे म्हणतात की बळीला भगवान विष्णूने वामन अवतारात दरवर्षी त्याच्याकडे पोहोचण्याचा आशीर्वाद दिला होता. याच कारणामुळे वामन पूजा केली जाते. बळी म्हणाले, हे भगवान, तुम्ही अश्विन कृष्ण त्रयोदशीपासून अमावास्येच्या अवधीत माझी संपूर्ण पृथ्वी मोजली आहे. म्हणून जी व्यक्ती माझ्या राज्यात चतुर्दशीच्या दिवशी यमराजाच्या निमित्त दीपदान करेल त्या व्यक्तीला यमयातना होऊ नयेत. तसेच जी व्यक्ती या पर्वात दिवाळी साजरी करेल त्याचे घर देवी लक्ष्मी कधीच सोडून जाणार नाही. आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत. आणि म्हणूनच आपल्याला नरक चतुर्दशीच्या दिवशी गाईला ही एक वस्तू खायला द्यायची. ही वस्तू खायला दिल्यामुळे प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुवादा तर नष्ट होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. नरक चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठले तरीही चालणार आहे, कारण या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठल्यावर अंथरुणामध्ये बसूनच आपल्याला काय करायचं आहे, आपले दोन्ही हात जोडायचे आहेत आणि आपल्या तळ हातांकडे पाहून आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा 11 वेळा जप हा करायचा आहे. त्यानंतर आपले हात आपल्या चेहऱ्याला लावायचेत आणि दिवसाची सुरुवात ही आपल्याला करायची आहे. त्यानंतर आपल्याला स्नान करायचे. स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे. देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला देवपूजाही करून घ्यायची. अशा रीतीने आपल्याला पूजाही करायची आहे. आणि त्यानंतर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही गोसेवा जी आहे ती करू शकतात. हिंदू धर्मामध्ये गाय, गंगा आणि गायत्रीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या रूपामध्ये झाला होता. त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातून झाला होता. म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं. गाय 11 रुद्रांची आई आहे, 8 वसूंची कन्या आहे, 12 आदित्यांची बहीण आहे आणि अमृतरूपी दूध देणारी आहे. जो व्यक्ती गोसेवा करतो त्याच्या सर्व मनोकामना तर पूर्ण होतातच होतात, पण त्याला स्वर्गाची प्राप्तीसुद्धा होत असते. साक्षात श्रीहरी विष्णूंनी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नावसुद्धा मिळालं होतं. आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा आवर्जून नरक चतुर्दशीच्या दिवशी आवर्जून ही गोसेवा जी आहे ती करायची आहे. ही गोसेवा केल्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होतं. तसेच प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुबाधा, नकारात्मकता, वास्तुदोष दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे.
तर ही गोसेवा करण्याकरता आपल्याला घरामध्ये सगळ्यात पहिली पोळी जी आहे ती गाईकरता तयार करायचं. कणिक घट्ट मळायचं. मळताना त्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळदही टाकायची. हळद टाकल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा गुरुग्रह मजबूत होतो, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जी आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तता हे मिळत असते. ताजी पोळी तयार करून झाल्यानंतर त्या पोळीवर आवर्जून आपल्याला थोडंसं तूप हे लावायचं. तूप लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धी येते. तसेच त्या पोळीवर आपल्याला एक छोटासा खडा जो आहे तो गुळाचा ठेवायचा. गुळाचा खडा ठेवल्यामुळे आपल्या जीवनामध्ये गोडवा हा निर्माण होत असतो. तसेच तुम्ही हरभऱ्याची जी डाळ असते ती भिजवून सुद्धा ह्या पोळीवर ठेवू शकता. त्याचबरोबर तुम्ही गाईला हिरवा चारासुद्धा खायला देऊ शकतात. हिरवा चारा गाईला खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा बुधग्रह मजबूत होतो, ज्यामुळे आपली निर्णय घेण्याची जी क्षमता आहे ती वाढते. आणि जर आपली निर्णय घेण्याची क्षमता वाढली तर आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे प्राप्त होत असतं. आता गाय जर तुमच्या घरी असेल तर ही गोसेवा तुम्ही घरच्या घरी करू शकतात, किंवा तुम्ही एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात, गोशालेमध्ये जाऊ शकतात, किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही भेटणार आहे. गायीजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणी हे अर्पण करून घ्यायचे. तिला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायची आहेत, आरती करून घ्यायची, आणि त्यानंतर ही पोळी आपल्या हातामध्ये घ्यायची आहे आणि आपल्या हातातनं गाईला पोळी ही खायला द्यायची आहे. असं म्हटलं जातं गाय जेव्हा आपल्या हातातनं पोळी खाते आणि तिची जीभ आपल्या हाताला लागते, त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारं जे दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. त्याचबरोबर गाईला आपण पोळी खायला दिल्यानंतर थोडंसं पाणीसुद्धा प्यायला द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला गायीभोवती 11 प्रदक्षिणा मारायच्यात. प्रदक्षिणा मारताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे. 11 प्रदक्षिणा मारून झाल्यानंतर आपल्याला गाईच्या पायाखालची थोडीशी माती उचलायची आहे आणि तिने आपल्या कपाळावर आपल्याला टिळा हा लावायचा आहे. कारण जो व्यक्ती गोमातेला हात लावून स्पर्श करून प्रदक्षिणा करतो, तसेच तिच्या चरणाखालील धूळ आपल्या मस्तकी लावतो, त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं. आता गाय जर पाठीवर हात लावून देत असेल तर आपल्याला तिच्या पाठीवर हात फिरवायचा आणि त्यानंतर आपल्या मनातली इच्छा ही गोमातेला बोलायची आहे. अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे, कारण गोमातामध्ये साक्षात 33 कोटी देवी देवतां निवास करतात आणि जो व्यक्ती गोसेवा करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण तर होतातच होतात, पण त्यांच्या आयुष्यामध्ये असणारे प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुबाधा, नकारात्मकता, इडापिडा दूर होऊन त्याच्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होत असते. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.